पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही पालिकांच्या संदर्भाने आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजितदादा पवार हे दोन गट एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार आहेत अशी चर्चा सुरू आहे. नवे तर ती चर्चा खरी देखील ठरली आहे. जागा वाटपाचा देखील फॉर्म्युला ठरला आहे. पण हे सर्व बघत असताना त्या नेत्यांचं काय होणार, जे नेते या पक्षामध्ये आहेत, या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं सबस्क्राईबचं बटन दाबा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील. तर मी सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये, आणि मग अशा पार्श्वभूमीवर त्या नेत्यांचं काय होणार, जे नेते तावातावाने अजितदादांची बाजू घेत होते, काही नेते सुप्रियाताईची आणि शरद पवारांची बाजू घेत होते, अशा नेत्यांचं पुढे काय होणार, त्यांना ते मान्यता आहे का? आणि अशामध्येच आपण पाहिलं असेल पुण्यातले प्रशांत जगताप यांनी थेट राजीनामा दिलेला आहे, नाराजीनामा दिलेला आहे. आणि बरेच नेते हे नाराज आहेत, कारण हे दोन्ही नेते अजितदादा पवार असतील किंवा सुप्रियाताई असतील किंवा शरद पवार साहेब असतील, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर आमचं काय, असं या नेत्यांना वाटत आहे. कारण यांनी ज्या पद्धतीने विधानं केलेली होती, ज्या पद्धतीने पवार साहेबांबद्दल हे लोक बोललेले होते, सुप्रियाताई बद्दल हे लोक बोललेले होते, अशा नेत्यांचं काय होणार हा खरं तर प्रश्न आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे, पार्थ पवारच्या संदर्भाने चर्चा, जमिनीच्या संदर्भाने चर्चा होती, परंतु यावेळी मात्र शरद पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई असतील एक चकार शब्दही बोलल्या नव्हत्या. खरं तर तेव्हाच कार्यकर्त्यांना कळायला पाहिजे होतं की नेमकी ही स्टोरी काय आहे. पवार अँड कंपनी या संदर्भामध्ये सुषमाताई अंधारे फार सुंदर सांगतात की पवार अँड कंपनी, चव्हाण अँड कंपनी, भोसले अँड कंपनी अशा कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत असं त्या म्हणतात. पण त्या आज म्हणणार नाहीत, कारण त्या कंपनीचा त्या एक भाग झाल्यात. पण एक आपल्याला सांगता येते की पवार अँड कंपनीमध्ये काम करत असताना अनेक नेत्यांना, त्यातल्या काही कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे की हे दोन्ही पवार कंपनी एकच आहे. आपण उगीच कारण नसताना एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत असतो, हे आता नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपण पाहतोय अजित पवार साहेबांची भूमिका जी आहे, कधी भाजप धार्जिनी आहे तर कधी आपल्या काका धार्जिनी आहे. आणि मग काका पुतण्याचं हे राजकारण महाराष्ट्र जवळून पाहतोय आणि सर्वांना आश्चर्य वाटतंय की रात्रीमध्ये काका पुतण्यासोबत आणि सकाळी उठल्यानंतर पुतण्या भाजप सोबत. नेमकं असं का होतं? कार्यकर्त्यांनी खरं तर अभ्यासणं गरजेचं आहे की आपण याच्यामध्ये नेमकं कुठं आहोत. कारण आज आपण पाहतोय एकीकडे अजितदादा पवारांची चर्चा भाजप सोबत पण सुरू असते आणि एकीकडे रात्रीला चर्चा ही आपल्या काकासोबत अर्थात शरद पवार साहेबांसोबत देखील चर्चा असते. जागा वाटपचा एकूणच फॉर्म्युला ठरलेला आहे. ज्या पक्षामध्ये, ज्या नेत्याकडे, ज्या घराण्याकडे आज आपण पाहतोय की पवार अँड कंपनीकडे जवळपास, या कंपनीकडे 2 आमदार आहेत, 3 खासदार आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष 2 आहेत आणि अनेक पद हे आपल्याच कुटुंबामध्ये आहेत. म्हणजे जिथे 2 आमदार 3 खासदार असलेल्या या पवार कंपनीकडे खरं तर बाकीच्या नेत्यांनी समीक्षक नजरेनं पाहणं गरजेचं होतं. खरं तर या माध्यमातून आपल्याला त्यांच्यावर टीका करायची म्हणून हा व्हिडिओ बनवायचा नाही, तर इथल्या 2 काँग्रेस एकत्र, 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. विचार नावाचा प्रकार शिल्लक राहिलेला नाही, विचारधारा नावाचा प्रकारही शिल्लक राहिलेला नाही. आणि अशा पार्श्वभूमीवर ही समीक्षा करावी लागते लोकशाहीमध्ये. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये ही समीक्षा करत असताना पवार अँड कंपनीच्या संदर्भाने आज आपण चर्चा करतोय की 2 आमदार, 3 खासदार, अनेक पदे घरामध्ये असलेले हे पवार कुटुंबीय आहे. परंतु तरीही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या संदर्भामध्ये काहीच कसं वाटत नाही. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले, मराठी मते एकत्र येतील म्हणून आता चुलते पुतणे देखील आम्ही एकत्र येणार अशी भूमिका घेऊन आहेत. परंतु मुळात चुलते आणि पुतणे हे वेगळे झालेच नव्हते, अशी देखील आपल्याला एक शंका उपस्थित करता येते. अनेकांचं असं मत आहे, सोशल मीडियामध्ये आपण पाहतोय अनेकांनी अशा टीका केलेल्या आहेत की रोहित पवार असतील, सुप्रियाताई असतील किंवा शरद पवार साहेब असतील, कधीच टीका ही पार्थ पवारांच्या एकूणच जमिनी संदर्भात टीका करत नाहीत किंवा दादांवरती टीका करत नाहीत. अतिशय आदर्श कुटुंब आहे. या कुटुंबाचा आदर्श खरं तर लोकांनी घेतला पाहिजे. एवढं सर्व असून, 2 पक्षीय 2 चुली झालेल्या असून सुद्धा एकमेकावरती आरोप करत नाहीत. ही खरं तर जमेची बाजू आहे, त्यांच्या कौटुंबिक एकूणच संस्काराची बाजू आहे. ही देखील आपल्याला सांगावी लागेल. कारण आज आपण पाहतोय सोशल मीडियामध्ये या कुटुंबियावरती टीका होतात, परंतु हे कुटुंबीय एकमेकावर टीका करत नाहीत. त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते टीका करतात. आणि मग अशा वेळी एकत्र येणार म्हटल्यानंतर प्रशांत जगताप सारख्या कार्यकर्त्याचा, सामान्य कार्यकर्त्याचा, ज्यानं खरं तर पक्षासाठी काम केलं, अशा व्यक्तीला राजीनामा द्यावा लागतो. आणि बाकी नेत्यांना देखील धडधडी भरते की आता आपलं कसं. आपण पाहतो जितेंद्र आव्हाड हे अतिशय वैचारिक भूमिका घेऊन पुढे आलेले, तावातावानं बोलणारे, अनेक वेळा
त्यांनी दादावरती टीका केलेल्या आहेत. त्याच्यासोबत आपल्याला सांगता येईल की इकडे धनंजय मुंडे आहेत, त्यांनी देखील पवार कुटुंबियावर टीका केल्या आहेत आणि अमोल मिटकरी यांची तर आपल्याला सर्वांना माहितच आहे, अतिशय तोफ आहे आणि या अमोल मिटकरी नावाच्या एका वैचारिक तोफेचे आपण अनेक वेळा साक्षीदार आहोत आणि ह्या तोफांना आता वाटतं की आता आपलं कसं. आपण जेव्हा दोन राष्ट्रवादी झाल्या तेव्हा आपण काकाच्या बाजूने गेलो नाही, आपण पुतण्याच्या बाजूने गेलो, काहींना वाटतं आपण काकांच्या बाजूने गेलो आणि दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी एकमेकावर टीका केल्या. काकानं पुतण्यावर, पुतण्यानं काकावर कधीच टीका केल्या नाही, परंतु कार्यकर्त्यांनी मात्र एकमेकावर टीका केल्या. याचा फटका या कार्यकर्त्यांना बसणार आहे. नेमकं यांचं कसं होणार? जितेंद्र आव्हाड असतील, धनंजय मुंडे असतील, अमोल मिटकरी असतील किंवा सुनील तटकरे असतील, इकडे आपल्याला सांगता येतील की सुप्रियाताईंनी देखील कधी टीका केल्या नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रुपालीताई चाकणकर यासारख्या खमक्या नेत्या देखील दादाकडे आहेत आणि त्यांना देखील आता प्रश्न पडला असेल की आपलं कसं होणार. हे सर्वजण एकत्र आले, पवार अँड कंपनी, पवार अँड फॅमिली एकत्र आली तर आपलं कसं, असा प्रश्न या सर्व नेत्यांना पडला असेल. एकूणच काय तर अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, त्यासोबतच आपण तटकरे असतील किंवा इकडे आपण पाहतोय माणिकराव कोकाटे असतील, या सर्व नेत्यांना प्रश्न पडलेत की आता आपलं कसं. कारण माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला, जो की रोहित पवारांनी सोशल मीडियावर टाकलेला होता आणि मग या सर्व याच्यामध्ये नेते आणि पवार अँड कंपनी एकमेकावर कधीच आरोप केलेले नाहीत, परंतु या कार्यकर्त्यांनी, प्रवक्त्यांनी, काही दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी आरोप केले. त्यांच्यासमोर प्रश्न पडलाय की आता आपलं कसं. यातूनच प्रशांत जगताप यांचा राजीनामा असेल किंवा कार्यकर्ते नाराज होणं असेल, एवढंच नाही तर याच्यातून आपल्याला एकच सांगता येते की पवार अँड कंपनी दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. फक्त कार्यकर्त्यांनी सावधानतेची भूमिका घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.